नाव काय यांना सांगू द्या ना, काय नाव होतं? कोण होतं? महिला पतांना विचारतो कोण होतं बहिणी सोन? बाकी नाही बाया कोण जाण बा आमले काय माहिती आणि आमले माहिती राहतं तुला काय जाग मारायला ते बी करे बहिणी सोन. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. चोखा मेळा, चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस आहेत, बायकोला पत्नीला दिवस आहेत. बाळणपणाची वेळ जवळ आहे, बाळणपणाची वेळ जवळ आहे आणि चोखा मेळाला वाळीत जायचं. पत्नीला सांगितलं, म्हणले ऐक ना, आता तुमले चोखा मेळा माहित नाही, ते चोखा मेळा बायको नाव काय सांगितलं तुम्ही? काय होतं बरं महाराज मंडळी, काय सांगू नका, तुम्ही सांगा बहिणीसोबत. चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं, पत्नीचं नाव काय होतं? हा नाही, संत संत असणं, पत्नी असंत असणं, लेकरे तिथलं तरी आपल्या हिंदू धर्मानं लोकेशने माहिती पाहिजे. आपण आठ कीर्तनमा बसतच नाही, काही काही पॉईंट ध्यानमा ठेवू. असं संत असणं नाव विचारा का ते सांगता येत नाही, संत असणं बाईसना नावे सांगता येत नाही, संत असणं पोरे कोण होतात ते सांगता येत नाही. का बर? घरमा बी चर्चा होत नाही ना. घरमा चर्चा काय राहत दादासाहेब? जर गली म्हणे दोन बाया बसण्यात, माय बाजूनी हो सासूनी बी अशी जुलू जुलूच करत, अशी धरू धरूच करत माय, आणि तिनं जुलू जुलू मान धरू धरू मग तुला उद्धार पाहिजे तिनं चालवीने. हा अशी धरू धरूच करस ने जुलू जुलूच करस. येडी अक्का, यावर उद्धार होईल का? हा चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव होतं सोयराबाई. सोयराबाईला दिवस आहे. सोयराबाईनं सांगितलं, स्वामी ओ धनी ऐका ना, तुम्ही वारीला चाललात पर माझे दिवस भरते, हो बाळणपणाची वेळ जवळ आलेली, तुम्ही जर का चालले गेले तर मी घरात एकटीच असणार आहे, एवढ्या मोठ्या संकटाला तोंड द्यायचं, मी एकटी कशी राहणार आहे, कोणीतरी तुम्ही असले पाहिजे. म्हणले तुम्ही जाताय तर जरूर जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागेल ना, जरा मार्ग चुकून जा, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा. चोखा मेळ्याच्या बायकोनं नवऱ्याला सांगितलं चोखा मेळ्याला की तुम्ही जा आणि तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा. हो दिवस भरताय तर बाळणपण वेळ जवळशे. नवरा सांग राणामाल दिंडीला जाणशे, जाऊ का म्हणे, बाई म्हणे बिंदात जा, पण तुम्ही बहिणीला दाट द्या म्हणे. काही विचारलं तीन बिचाऱ्या माऊलीस ना, नाही का? संत पुढे घेत त्यास ना मागे बायकोना बी तेवढा हात होता, बरोबर आहे की नाही? आतीने बाय जर समजा बाळणपणे डिलिव्हरी वेळ जवळशी आणि नवरा जर पुढे गाव जावा म्हणून तुम्ही काय सांगशाल? आज सांगशात जा जा 8-15 दिन फिरिया, आज सांगशाल? अरे बाळणपणे वेळले जाऊ द्या, गाव माका सप्ताह चाले ना, एखादा माणूस कीर्तनला जासो ना तरी एखादी बाई घरात चिलकाच्या बकल्या अंगणमा बांधलेले कुत्रा तोड टाकतील, ते कीर्तनले काय चिल काय राहणार, घरात चिलक ना. म्हणजे कीर्तन मग गावमान कीर्तन ऐका सुद्धा जाऊ देत नाही बाया. काय उदाहरण तर करण असेल चोखा मेळ्याच्या पत्नीचा, ओ स्वामी जाताय ना जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. चोखोबा निघाले, वारीत निघाले, मनात होतं माझ्या बहिणीला माझ्या पत्नीकडे पाठवायचं, पण नामचिंतनात एवढे मग्न झाले की बहिणीला सांगणं विसरले का तुझ्या बहिणीला बोलवलंय म्हणून. सांगणंच विसरले बाबा. मग बहिणीला सांगणं विसरले, नामचिंतनात एवढे मग्न झाले. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा? माझा भक्त जर एवढा वेडा होत असेल माझ्या नामचिंतनात, मी काय कामाचा आहे? माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेळ्याच्या गावच्या शिवजवळ आला. गावात अजून घुसलेला नाहीये. तुम्ही दिशात पुढे सर काय गावाच्या शिव म्हणा अर्धा तास मटेरियल आहे ना. गावाच्या शिव जवळ आले भगवंत आणि मनाशी संवाद साधायला लागले. आता मला चोखोबाची बहीण बनवून जायचा. महार समाजाचा चोखा मेळा, त्याच्या बहिणीच्या रूपात माझा विटेवरचा मालक जातोय. गावाच्या शिवजवळ आले, शिवजवळ येऊन विचार करताय जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावं लागेल. साडी नेसला माझा जगाचा मालक, नुसता साडी नाही नेसला बहिणी हो, माया हो, साडी नेसलाच नाही, साडी नेसल्याच्या नंतर डोक्यावर पदर घेतला माझ्या विटेवरच्या मालकानं, माझ्या भगवंतानं. हो
देवनी विचार करा, जर मला बाईना अवतार मा जाणं शे, बाई बनीन जाणं शे, मला साडी नेसणे पडीन आणि साडी नेसानंतर नुसती नेसाल चालाव नाही ते डोक्यावर पदर टाकणं पडीन. कोणी गोष्ट सांगताय ना मी आई बोला ना बहिणी स्व पंढरपूरना मालक हा बाईना अवतार मा जाणं पडीन ते साडी नेसणी पडीन म्हणे. माले नुसतं साडी नेशीन चालणार नाही, डोक्यावर पदर लेणं पडीन म्हणे. पंढरीश पांडुरंग परमात्मा बरं हो. म्हणून आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, लग्न झाल्याच्या नंतर विवाहित बाईनं सासऱ्याच्या समोर कमीत कमी जेठच्या समोर हो सासऱ्यांना नाताना जे कोणी धोतरवाला होते ते असले दकीशने तरी कमीत कमी डोक्यावर पदर टाकल्याला पाहिजे, द्यायला पाहिजे का नाही बहिणी सर हो. जी बाईना डोक्यावर पदर रास ना हो दादासाहेब सरपंच साहेब, जी बाईना डोक्यावर पदर रास ना असं वाटस ना आई मायका नांदुरी गणनी देवी राहिली बहीण नका मंदिर बांध टाकून पाय पडली हो भासाची हो. डोक्यावर पदरवाली बाईल दकीशने आणि बिगर पदरनी बाईल दका का मला असं वाटत हो बापरे दिनले चुरेड कधी पेर राहिली पदर न बोलता फरक पडस टाकीले हो बहिणी सोन पदर लेवा काही नुकसान शे का आपली काही नुकसान शे का. जर आपला भगवंत पदर घेत असेल तर आपण काय लेवायला नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो पदराची किंमत सांगतो तुम्हाला. तुम्हाला गरमाने असा साडी कितला रास मावशी 200-400-500 रुपयाने आता 100-150 काय कोण नेसत नाही दादाश्री, कारण 100-150 साडी काय कोण नेसतीत नाही आता बाया. त्या साड्या फक्त ना लग्नेच माहेरे मनीष नाही फिरायला. आमनी गेली मानी एक म्हातारी एकच साडी तीन नातनं लगीन करा ना दादासाहेब, एकच साडी घडी चेक कर राहील म्हणतो मावशी एकच साडी म्हणतो इथल्या साडीच मग घडी चेक करायनी म्हणे. भाऊ आई साडी का बं चेक करा म्हणतं का बं म्हणे आईच साडी मन लगीन मा बी येलो त्या ते मन नातना लगीन मारले मग या स्पेशल फिराण्या साड्या रे भाऊ या नेसाण्या नाहीत रे कापा. जर तुमच्या घरात नेसायची साडी असेल ती कमीत कमी 500-600 रुपयां साडी 600 रुपयां राग नका दर जाता बहिणी सोन तुम्हाला भाऊ बोल रहा ना तुम्हाला पोऱ्या बोल रहा ना नाही ते बाकी नाही बाया मन म्हणून मरी माय का आमनाच किडा पाड रहा ना याना सत्यानाश होईल. घरमा नेसान साडी कमीत कमी 600 रुपयां साडी, सहावार साडी 600 रुपयांनी, 6 मीटर सहावार साडी म्हणजे 6 मीटर, 1 मीटर 100 रुपयांनी बरोबर आहे ना. सहावार साडी 600 रुपयांनी, 6 मीटर साडी 1 मीटर कितना आपण आपले 100 रुपया. पदर कितला मीटर नाही बहिणी सोन 1 मीटर ना तो कितला ना पडना 100 रुपयाना. पण तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिला ना असा टोपीवाला बाबा जर दखतस ना तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिला ना टोपीवाला बाबा तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतस. जर डोक्यावर पदर राहिला ना सहज सांगताय टोपीवाला बाबा कुठे ना माहेर राही पूर्ण काय वयन शेबू डोक्यावर तुम्ही पदर सुद्धा पडू देत नाही बिचारी माऊली काय संस्कार होतील बो म्हणशील डोक्यावर पदर लिहिलेत जा बरोबर आहे की नाही. कारण पदर ते साडीन सांगायचेच ना तो का हल्लकले ना पडस का आणि चला बा तुम्ही पदर नाही बिली ना तर आपलं काही नुकसान नाही. पण असं एखादा प्रमाण दाखडा शिनकेडा माका चिमटाना माका दुडामा असं पदर लेता लेता स्टँडवर 17 बाया मुरी घ्यात महाराज त्या आमना जीव घ्या असं काही शेका काय नुकसान आहे पदर लिहा मग बाकी नाही बाया सांगते महाराज तुमले काय सांगणं सोपय पण तो असा सटकी जासना महाराज हो बहीण सटकी जासना लागे ते चुकट होतील पण त्याला धडकावत जाय तडी कस काय सटकी जास तू पदर लिहा मग काय नुकसान आहे. अरे आपण पदर घेतो यात काय विशेष आहे, जगाचा मालक पदर घेतो ना हो. जर स्त्री रूपात येतोय माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा तो डोक्यावर पदर घेतोय मग आपल्याला नाही घ्यायला काय या. आणि पदर लिहा मग काय चुकी नशे बहिणी सोल काय चुकी नशे का. आकू सांगा तुमले परिचयसाठी आपल्या काना देशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय कोण राष्ट्रपती झाली पण एखादा फोटो दाखवत्या मायना बिगर पदर ना राष्ट्रपती वय गई तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. आणि मन बहीण बचत गटी मिटिंगले जा आणि पलो तिरपा कोसस हो काकू तू पदरले व बहीण आठे राष्ट्रपती पदरले जाय सांगू काकू बिन पदरने फिरत बचत गटी मिटिंग मा पदरलेली हो बहिणी सोन काय नुकसान आहे पदरल्या म्हणून आपली संस्कृती आहे. तुम्हाला बोलण्यासाठी मला इथं बोलवलेलं नाही या पण कसं असतं ना आपले धर्माचे नियम आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत मला. कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जन न देखावे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुमच्याबद्दल कडवड आहे मी तुमच्या धर्माचा आहे तुमच्या परिसराचा आहे म्हणून तुम्हाला हक्कान बोलतो. मी दुसऱ्याकडे जाईन थोडं बोलसू आणि मी तुमले बोल राहिलो कारण मी काना देश नाही तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भाऊ आहे म्हणे नाका ते बोल राहिलो वागसर दुसरा कोण तुमले बोली जाई त्यानं मुसळ पोट टाकसू मी हा मग आपण घर नाहीत बहिणी जाऊन मीच सांगतो तुमले दुसरा काल कोण सांगी आणि तुम्ही दुसरा ना कथा ऐकली शात आय ते उगाय व्यासपीठावर म्हणे ना ऐकी राहणार तरी सुद्धा बाकी नाही 150 नाही ते